नमस्कार मित्रांनो, ठरलं तर या मालिकेचा आजचा हा भाग खूपच उशीर आलेला आहे. तेव्हा आता आजच्या ह्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. अर्जुन आणि सायली डीएनएचा रिपोर्ट सगळ्यांसमोर सांगायला सुरुवात करतात. त्यावरती रविराज काका विचारतात की अर्जुन, या रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं आहे आणि पुन्हा तो थांबतो. तेव्हा लगेच आता रविराज काका म्हणतात की हे बघ अर्जुन, तो रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर सांग, मी सगळं काही ऐकून घ्यायला तयार आहे. तेव्हा आता अर्जुन सगळ्यांच्या समोर सांगतो की आता ह्या रिपोर्टमध्ये असे सिद्ध झालेले आहे की प्रियाचा जो काही रिपोर्ट आहे तर तो मात्र प्रतिमा आत्याशी नाही तर मैनावतीची मॅच होतोय. ऐकल्यानंतर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. परंतु प्रियाची आता सगळ्यांच्या समोर बोलती बंद झालेली आहे. ती आता खाली बघत आहे. त्यावर सायली पुढे म्हणते की आम्हाला जो संशय होता तो आता खरा ठरलेला आहे. प्रिया ही तन्वी नाही तर बबली लोखंडे आहे. जेव्हा आता ही तन्वी घरी आली होती, ही प्रिया खोटी तन्वी बनून घरी आलेली आहे. त्यावेळेस मात्र तिने आता ज्या ओळखी सांगितलेल्या आहेत, सगळं काही माहिती करून या घरातील खानाखुना हे सगळं जे सांगितलेलं आहे ते मात्र आता सगळ्यांना आठवतं. कारण प्रिया आपल्याशी खोटं बोलली आणि आपल्या घरातील सगळं काही ओळखी तिला आहे असे तिने सगळ्यांच्या समोर जेव्हा सांगितले, त्यावेळेस तन्वी आल्यानंतर जो आनंद आता ह्या सुभेदार फॅमिलीला झालेला होता तो आनंद आज मात्र रागांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यावेळेस ती अर्जुनला म्हणलेली असते की हाय अर्जुन, ओळखलं का तुझ्या तन्वीला. अर्जुनने कधीही विश्वास ठेवलेला नसतो आणि आज हे सगळ्यांना आठवते. तेव्हा आता हा रिपोर्ट अर्जुन रविराज काकांच्या हातात देतात. तेव्हा आता रविराज काकांच्या पूर्णपणे ते स्तब्ध होतात. काय करावं तेच त्यांना काही कळत नसतं. आता त्या प्रियाकडे ते रागाने बघत असते आणि त्यानंतर तो रिपोर्ट आता ते प्रतिमा आत्याच्या हातात देतात. प्रतिमा आत्याला सुद्धा आता खूप मोठा एक धक्का बसतो. दोघंही एकमेकांकडे बघून खूप रडतात. त्यानंतर तो रिपोर्ट आहे तर तो कल्पना आणि अस्मिता बघते. ही सुद्धा कल्पनाचा विश्वास नसतो. कल्पना म्हणते की नाही, हे एक खूप मोठं वाईट स्वप्न असेल, कारण कोणी कुणाला इतका मोठा धोका कसा देऊ शकतो. त्यावरती प्रताप म्हणतो की धोका तर दिलेला आहे इतका मोठा, त्या मुलीने आपल्याला इतका मोठा धोका दिलेला आहे. प्रतिमा आत्या खूपच रडतात. प्रताप खूपच चिडलेला असतो. तो म्हणतो की हे पग कल्पना, या मुलीने आपली खूप मोठी फसवणूक केलेली आहे. तर रडतच आता प्रतिमा त्या उभ्या राहतात, कारण त्यांच्यातील आता एक आई जिवंत झालेली आहे आणि त्या रागाने म्हणतात की मी माझ्या मायेसाठी अगदी तडफडत राहिले. माझी माया म्हणजे माझ्या मुलीची माया मला मिळत नाही म्हणून मी स्वतःला दोष देत राहिले आणि आता कुठे मला हे कळतं की ते नातं खोटं होतं. आणि हे बघ अगं प्रिया, तुला प्रत्येक क्षणाला माहिती होतं की तू आमची मुलगी नाही म्हणून, तरी सुद्धा तू आम्हाला खेळवत राहिलीस. त्यावरती रडतच आता रविराज काका म्हणतात की हो ना, काही दिवसापूर्वी का असे ना, परंतु प्रिया, या घरात तुला मी राहण्याचा थारा दिला होता. सगळं काही विसरलो होतो मी आणि 20 वर्षात माझी मुलगी परत आली म्हणून खरंच मी खूप आनंदून गेलो होतो. तरी सुद्धा आता प्रिया ही म्हणते की हे बघा बाबा, अहो मी काय म्हणते जरा याचा विचार करा. परंतु आता रविराज काकाला इतका राग आलेला आहे. रविराज काका खूपच भडकलेले आहेत की दूर राह माझ्यापासून. जर तू पुन्हा बाबा म्हणाली तर जीव हसडून तुझ्या हातामध्ये देईल, ती जीवच तोडून तुझ्या हातामध्ये दिली जाईल. त्यावरती आता तरी सुद्धा प्रिया म्हणते की नाही, हा रिपोर्ट खोटा आहे. अर्जुन आणि सायलीने हे रिपोर्ट खोटे आणलेले आहेत. तेव्हा आता नागराज म्हणतो की गप्प बस, कारण अगं तुला जरी ही किती असेल की मी जेलमध्ये सडलो, पण तरी सुद्धा मी तुला वाचवेल असं नाही होणार आणि मी माझं तोंड बंद ठेवणार नाही, कधीच नाही. त्यानंतर आता मैभत म्हणतो की हे बघ तुझं सगळं काही संपलेलं आहे. तन्वी किल्लेदार उर्फ तन्वी सुभेदार आणि उर्फ बबली लोखंडे, कळलं ना प्रिया. आता ह्या दोघांकडे इतकी रागाने बघत असते आणि त्यांच्यावर दात खात असते. नंतर अश्विनला तर खूपच असा धक्का बसलेला आहे. अश्विन रडतच विचारतो की म्हणजे मी या सगळ्यामध्ये जिच्यावर प्रेम केलं ती कोण होती? बबली लोखंडे. त्यावरती अस्मिता म्हणते की ती एक चेटकीन होती, आपल्या घराचा सत्यानाश करण्यासाठी आलेली चेटकीन. आणि ही एक अशी चेटकीन आहे की जी माणसामध्ये राहिली तर सगळ्यांना साधी भोळी दिसते, परंतु जेव्हा तिने आपला चेहरा आरशामध्ये बघितला त्यावेळेस मात्र तेव्हा तिला एक वेडावेकडा आणि काळा दिसतो चेहरा, लाल डोळे आणि टोकदार नाक आणि अस्वस्थ असणारे ते केस आणि तिच्या भोवती असते अश्वाची सावली. आणि काय ग प्रिया, जेव्हा तू स्वतःला आरशामध्ये पाहतेस तर तुला अशी दिसत असेल ना, ते किळस वासनी असणारा तुझा हा चेहरा. तेव्हा लगेच आता अस्मिता इतकी भडकलेली आहे. अस्मिताचा रागच अनावर होतो आणि ती दात खात असते प्रियावर. तरी सुद्धा आता प्रियाची बोलती बंद असते, खाली मान घालून ती बघत असते. त्यानंतर कल्पना म्हणते की चैतन्य, अरे तुला हे सगळं काही माहिती होतं, पण तरी सुद्धा तू आमच्यापासून हे सर्व का लपवून ठेवलं? त्यावरती चैतन्य म्हणतं की मावशी, हे बघ मला फक्त अंदाज होता. अर्जुन आणि सायलीची होणारी घालमेल मी बघत होतो, त्यामुळे खरंच मी काही बोलू शकलो नाही. त्यावरती मात्र आता लगेच कल्पना पूर्णाईला म्हणते की पूर्णाई, बघितलंस का, जिला आपण आपली तन्वी समजत होतो ती तर भलतीच कोणीतरी दुसरी निघाली. पण पूर्णाई
आजी आपण हे सर्व कसं सहन करायचं बरं. आता रविराज काका सुद्धा खूप रडत आहे. तर अश्विन प्रियाला विचारतो की का केलंस तू हे सर्व, का केलंस. त्यावरती अर्जुन उत्तर देतो की प्रॉपर्टीसाठी केलं तिने हे सर्व, कारण हिला फक्त आणि फक्त सुभेदार आणि किल्लेदार यांची प्रॉपर्टी हवी होती. हो ना प्रिया, हे खरं आहे ना. तेव्हा प्रिया तर नकळत अर्जुनकडे बघते. त्यानंतर तरी सुद्धा तुला आमचे पैसे पुरले नाही म्हणून तू आदिराजकडून 10 लाख रुपये घेतले. तुला हे माहिती नव्हतं की ते पैसे फक्त त्या ट्रॅप मध्ये ठेवलेले एखादा जीवचा तुकडा होता आणि शेवटी तू त्यात उडी मारली आणि त्यामध्ये अडकलीस. पण त्या पैशामधून तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. तू लगेच जेलमध्ये जाणार आहे. तेव्हा तुला माहिती नव्हतं, पण आम्हाला माहिती होतं. 10 काय तर 50 लाख रुपये सुद्धा तुला त्यावेळेस आम्ही दिले असते आणि तुझ्या हातामध्ये 50 पैसे सुद्धा लागणार नव्हते, लक्षात ठेव. त्यानंतर सायली पुढे सांगते की रविराज काकांनी सुद्धा एक काही जमिनी आणि खूप काही संपत्ती हिच्या नावावर केलेली होती. कायद्याने मात्र आता ती सुद्धा तुला नाही मिळू शकत. त्याला म्हणतात की तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती आलं ते फक्त लाटणं. नंतर आता हे विमल काकी सुद्धा खूपच चिडलेले आहेत. विमल काकी म्हणतात की हो, देव आहे ना, देव सगळं काही बघतो. देव नक्कीच तुम्हाला कधीही माफ नाही करणार. त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेलच आणि मिळेल म्हणजे मिळेलच. त्यानंतर प्रताप अर्जुनला विचारतो की अर्जुन, पण 3 वर्ष इतक्या दिवस हे नाटक सुरू होतं, ते 3 वर्ष नाटक ह्या मुलीने केलेच कसं. रविराज सारखा इतका हुशार वकील असताना सुद्धा तिने त्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत राहिली आणि आपल्या सुद्धा कोणाच्या लक्षात आले नाही की ही मुलगी मात्र एक तोतया आहे म्हणून. त्यावरती सुमन काकी म्हणतात की हो, हे सगळं हिने एकटीने नक्कीच केलं नसेल. तिला नक्की यांचीच मदत झाली असेल. नागराजकडे बघत म्हणते. नागराज लगेच कबूल करतो, हो झाली मदत, केली मी तिला मदत. आता मात्र मी खोटं कशाला बोलू. दादाचा ऍक्सिडेंटचा जो प्लॅन होता तो फेल झाल्यानंतर 20 वर्ष मी संधीची वाट बघत होतो. प्रिया नावाची जी काही संधी आहे ती तन्वीचे गाठर घेऊन एक दिवस या महिपतच्या ऑफिस मध्ये आली होती. त्यावेळेस आता महिपत सुद्धा कबूल करतो की त्यावेळेस मी जे काही चुकीच्या मार्गाने चाललो होतो, मला तो आश्रम हवा होता, तेव्हा ही लालची मुलगी त्यावेळेस मला मदत करायला तयार झाली. म्हणून मात्र आम्ही तन्वी बनून हिला किल्लेदारांच्या घरात पाठवून दिलं होतं. नागराज पुढे म्हणतो की ऍक्सिडेंट झाल्यानंतर आता ही छोटी रडतानी तन्वी आहे तर ती एका बाईने पाहिली आणि ती बाई खोटी होती. DNA चे जे खोटे रिपोर्ट आहे हे सगळं काही मॅनेज करणं महिपतला शक्य होतं आणि शेवटी महिपतने ते सगळं काही मॅनेज केले होते. आम्ही मात्र त्याच मुलीला, ह्या प्रियाला आमची शिडी बनवण्याचं ठरवलं, तन्वी किल्लेदार नावाची शिडी. आणि आम्ही सगळं काही आता कमिशनर सोबत हे सगळं काही ठरवलं होतं आणि त्यांना आता आम्ही सांगितले होते की ह्या मुलीला मात्र तुम्ही किल्लेदारांच्या घरामध्ये तन्वी म्हणून शिफ्ट करायचं. दादाचे सगळ्या काही प्रॉपर्टी पर्यंत घेऊन जाणार ही तन्वी नावाची शिडी. त्यानंतर महिपत पुढे म्हणतो की तेव्हा ही सुद्धा खोटी आणि तिचं नाव सुद्धा खोटं आणि ती सुद्धा खोटी. आता प्रतिमा आत्याला इतका राग येत आहे. प्रतिमा आत्याच्या बिचारीच्या जीवाला खूप लागलेलं असतं. एका आईला आता ह्या मुलीने फसवलेलं असतं. आता इतका मोठा धोका आईसोबत केलेला आहे, तिच्या भावनांशी खेळलेली आहे. प्रतिमा आत्या खूप रडत आहे. तरी सुद्धा ह्या प्रियाला लाज नसते. तरी सुद्धा ती म्हणते की हो, तुम्ही ह्या नागराज आणि ह्या महिपतचं का कशाला ऐकतात. आणि हे दोघं आहे तर अर्जुनला विकले गेलेले आहेत. पैशासाठी वाटेल ते करतील आणि मला सुद्धा हेच वाटतं की हा DNA रिपोर्ट आहे तर तो सुद्धा मात्र ह्या अर्जुनने यांच्या सोबत मिळूनच बनवलेला आहे. तो रिपोर्ट सुद्धा खोटा असेल आणि हे सर्व यानेच केलं असेल. आता रविराज काका पुढे येतो आणि रविराज काका पुढे आल्यानंतर जेव्हा ही प्रिया तन्वी म्हणून घरात आली होती तेव्हा ती खून, जेव्हा माझ्या मुलीच्या पायावर एक जन्म खून आहे आणि ती खून मात्र ह्या प्रियाच्या पायावर होती आणि ते सगळं काही खोटं होतं, हे सगळं आठवून मात्र रविराज काका एक सनसन आता ह्या प्रियाच्या कानामागे देतात. परत एक आणखी ठेवून देतात आणि म्हणतात की फक्त तू माझी फसवणूक केलेली नाही, तू माझा अपमान केलेला आहेस, माझ्यातील बापाचा अपमान केलेला आहे, तुझ्यावर भरभरून एकदी माया केलेल्या एका बापाचा अपमान केलेला आहे, तू तुझ्यावर खर्च केलेल्या पैशाचा अपमान तू केलेला आहेस, तुला दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाचा तू अपमान केलेला आहेस. रविराज काका हे ते सगळं बोलताना मात्र खूप रडत आहे. एक बाप म्हणून त्यांची जी फसवणूक झाली, आज त्यांच्यातील तो बाप जागा झालेला आहे आणि ह्या प्रियाला अगदी तडफडून मारत आहे. तू फक्त आमचा अपमान केलं नाही तर प्रतिमाच्या भावनांशी सुद्धा तू खेळलीस, त्यांचा सुद्धा अपमान तू केलेला आहे. सगळेजण मात्र खूप रडत आहे की सगळ्यांनी आता ह्या प्रियावर विश्वास ठेवला, याचं सगळ्यांना आता वाईट वाटतं. रविराज काका प्रतिमा आत्याकडे बोट करतो आणि बघ तिच्याकडे, बघ ना, तू तिला आई म्हणायचीच. अगं मग आई म्हणण्याची सुद्धा तुला लाज वाटायला हवी होती. त्या शब्दाचा सुद्धा तू अपमान केलेला आहे आणि खरंच तुला आता काय म्हणावं तेच कळत नाही. आणि शी असे बोलून तो आता प्रियावर थुकतोय. आता प्रतिमा आत्या पुढे येतात प्रिया करत आणि म्हणतात की हे बघ प्रिया, मला काही आठवत नव्हतं. ती सुद्धा 20 वर्ष मी दारिद्र्यात आणि खोरड्यात जगत राहिले, का आणि कशासाठी मला काहीही कळत नव्हतं. आणि त्यानंतर मला हे भेटले आणि मी यांना शोधत होते. त्यानंतर मात्र तू भेटली आणि त्यावेळेस मला असं वाटलं होतं की हीच ती ओढ आहे की मला 20 वर्ष जीवन
जिवंत ठेवले होते. माझ्या आयुष्याला मात्र तुझ्यामुळे अर्थ आल्यासारखं वाटलं होतं ग मला. हळूहळू मात्र तू तुझे रंग दाखवायला लागलीस, तरी सुद्धा मी तुझ्यावर विश्वास ठेवला. शेवटी तू काय केलंस, तू तर त्या विश्वासाला सुरुंग लावलास. का प्रिया तू अशी वागली का? अगं हे बघ, हे सर्व करताना मात्र तुला लाज आणि शरम नाही वाटली का? नाही वाटली का असे म्हणून आता प्रतिमा आत्या तिच्यावर दात खात रडत आहेत आणि या सगळ्याचा जाब मात्र तिला विचारत आहे. असं करता करता मात्र त्यांच्यातील मायेही उफाळून येते. अगदी राग अनावर होतो आपल्या मायेला फसवणारे ह्या प्रियाच्या मात्र त्या सनकने एक कानामागे ठेवून देतात आणि खूप रडत असतात. तेव्हा रविराज काका प्रतिमा आत्याला धरतात, तिला सावरतात. सायलीच्या डोळ्यात आता हे सगळं काही बघून खरंच पाणी येते, कारण सायली त्यांची मुलगी आहे. तिला आपल्या आईबाबांबद्दल असणारी ओढ येथे दिसून येते आणि ती सुद्धा आता खूप रडत आहे. अस्मिता मात्र प्रतिमा आत्याला धरते आणि खाली बसवते. आता प्रतिमा आत्या आणि रविराज काकाला खूपच त्रास होत असतो. तेवढ्यात मात्र आता ही मैनावती पुढे येते. मैनावती आता प्रियाला म्हणते की सगळ्यात मोठी फसवणूक तर हिने आमची केलेली आहे. त्यामुळे 9 महिने मी माझ्या पोटामध्ये ही पोरगी नाही तर विष वाढवलं. विष जन्म झाल्या मात्र मी तुझ्या गळ्याला नख लावलं असतं तर बरं झालं असतं. आज जिवंत ठेवलं मी तुला का, म्हणून ती सुद्धा एक सनकनी आता प्रियाच्या कानामागे ठेवून देते. प्रिया तर फक्त पाहत असते आणि सगळ्यांचा मार खात असते. सदाशिव पुढे म्हणतो की अगं, जेव्हा तू जन्माला आली नव्हती तेव्हा आम्ही खरंच तुझ्या बहिणीन आम्ही सुखी होतो, परंतु जेव्हा तू जन्माला आली तर आमचं घर जाळायला निघाली. परंतु घरात आल्यानंतर पोलीस सुद्धा यायला लागलेत. रोज मारामाऱ्या करत होती, रोज चोऱ्या करत होती आणि रोज राहडे करत होती. आणि हे बघ, जेव्हा तुझी 2 फूट उंची सुद्धा नव्हती तेव्हापासून तू मारामाऱ्या करत होतीस. जेव्हा तू तिथून निघून गेली होतीस त्यावेळेस आम्हाला असं वाटलं होतं की खरंच आमची सुटका झाली तर, आणि परत तू आमच्या आयुष्यामध्ये आलीस आणि आमच्या नशिबाचं खरंच नशीब फुटलं आणि परत तरी सुद्धा आमच्या नशिबात येऊन तू आमचा जीव घ्यायला निघालीस. अगं, तू तर जन्मदात्या बापाला आणि आईला विषाचं इंजेक्शन द्यायला निघाली होती. कुठे फेडशील हे सगळं पाप, म्हणून आता सदाशिव खुद्दा खूप रडत आहे आणि प्रियाचे आरोप सगळ्यांच्या समोर सांगत आहे. तर त्यानंतर आता प्रिया तर ऐकूनच घेत असते. तिला आता सगळ्यांचा राग येतोय आणि त्यानंतर आता प्रतापला इतका राग येतोय. प्रताप लगेच आता प्रियाच्या समोर येतोय आणि तिला म्हणतो की खरंच या घरामध्ये आम्ही तुझं खुल्या मनाने स्वागत केलं होतं. विराजची मुलगी म्हणजे आमची मुलगी असे आम्ही समजत होतो आणि तू मात्र आमच्यासोबत काय केलंस की मनातल्या मनात मात्र सगळे काही थट्टा वगैरे करून आमच्यावर हसत राहिलीस. तर आमच्या भोळेपणाचा तू फायदा उठवलास आणि हे सर्व कमी होतं तरी सुद्धा तू आमच्या मुलावर जाळं फेकलंस आणि त्याच्याशी लग्न केलंस. आणि तू तर काय केलंस की माझ्या भोळ्या भावड्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. म्हणून प्रताप सुद्धा आता प्रियाच्या सनकने एक कानामागे मारतो. अश्विन बिचारा रडत आहे कारण त्याला इतका राग आलेला आहे. त्याचं आयुष्याच्या प्रियाने उद्ध्वस्त करून ठेवलेलं आहे. त्याच्या आयुष्याशी ही खेळलेली आहे लग्न करून. तरी सुद्धा आता प्रिया वर तोंड करून सगळ्यांकडे पाहत असते. त्यानंतर अश्विन तिच्या समोर येतो आणि सगळ्यांच्या समोर तो तिला विचारतो, बघ, तुझं तर माझ्यावर कधीही प्रेम नव्हतंच. तुला जर काय फक्त सुभेदारांचा पैसा हवा होता, तो अर्जुन सुभेदाराकडून नाही मिळाला तर तो अश्विन सुभेदाराकडून मिळवायचा असं तुझं ध्येय होतं. तर इतकं सोपं होतं की ते तुझ्यासाठी. आणि ह्या सगळ्यात काय झालं तर माझा बळी गेला, माझ्या प्रेमाचा बळी गेला. तू दिलेला मला एक वचन आणि तू केलेला मला एक स्पर्श आणि आपण दोघांनी मिळून बघितलेलं एक स्वप्न, सगळं काही तुझ्या म्हणजे मते दिखावा होता. तर इतर काय होतं की तुझ्यासाठी फक्त सुभेदारांच्या तिजोरीची किल्ली होतो. हो ना, बोल ना. तेव्हा आता अश्विन सुद्धा इतका भडकलेला आहे आणि जोरात ओरडतो की बोल, आणि एक सनकनी तिच्या कानामागे मारतो. कुठल्या हक्काने मात्र तू हे सर्व केलंस, बोल ना तन्वी, बोल, असे तो जोरात ओरडत असतो. पुन्हा तो तन्वीवर ओरडते की बोल ना. आणि तेवढ्यात कल्पना पुढे येते, अश्विनला सावरते आणि सावर स्वतःला. शेवटी झालं ना तुझं समाधान आता, असं प्रियाला विचारते आणि प्रियाला सुद्धा ती जाब विचारते. तुला मात्र अश्विनची हीच अवस्था बघायची होती ना. माझ्या मुलाने मात्र कुठला गुन्हा केला होता की तू त्याच्या नशिबात आली, म्हणून तू मात्र आमच्या घरावर भूल पाडली होती. तरी सुद्धा सायलीने मात्र तुझं खरं रूप आम्हाला दाखवलं होतं आणि तरी सुद्धा मात्र तू अगदी मनमोकळेपणाने आमच्या घरामध्ये वावरत होती आणि आमचं जे म्हणजे पवित्र घर होतं ते पवित्र घर तू अपवित्र केलेलं आहेस. तू एका आईला दुखावलेला आहेस, तू एका आजीला दुखावलेला आहेस आणि तुझ्यासाठी मात्र कुठलीही शिक्षा पुरेसी नाही. म्हणून दात खात कल्पना सुद्धा एक सनकनी तिच्या कानामागे मारते आणि रागाने आता ती बाजूला होते. सगळ्यांना मात्र प्रियाचा खूपच राग आलेला असतो. त्यानंतर आता राहिल्या तर कोण, सुमन काकी, त्या सुद्धा पुढे येतात आणि तिला विचारते की अगं, मी तर तुझ्यावर तुझ्या आई इतकी माया केली, मी तर तुला फुलासारखं जपलं. आमची तन्वी परत आलेली आहे आणि ती इतक्या दिवसातून आली, तिला कुठे ठेवू आणि कुठे ठेवू नको असं झालं होतं मला. पण तू तर मात्र आम्ही बघितलेली एक नागिन निघाली. त्यामुळे माझा विश्वासघात फक्त यांनी नाही तर तू सुद्धा केलेला आहेस. सुमन काकी सुद्धा तिच्या कानामागे एक आता मारतात.
प्रियाने मात्र सगळ्यांना फसून सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेस. त्यानंतर चैतन्य म्हणतो की झाले आता पोट भरलं का बबली लोखंडे, कारण तुझी भूक खूप मोठी आहे म्हणून तुला विचारलं. अगोदर मात्र बॉयफ्रेंडने तुला पैसे दिले, ते पैसे तुला पुरले नाहीस आणि नंतर त्या आश्रमात राहत होती, तो आश्रम सुद्धा तू गिळायला बसली आणि त्यानंतर शेवटी नजर मात्र रविराज काकांच्या प्रॉपर्टीवर पडली आणि ते सुद्धा तुला पुरलं नाही म्हणून तू सुभेदारांच्या घरामध्ये घुसलीस. खरंच किती नीच बाई आहेस ग तू. आणि झाले का तुझं आता सगळ्यांना छळून, की कोणाला बाकी आहे छळायचं अजून. त्यानंतर आता अस्मिता प्रियाच्या समोर येते आणि म्हणते की हिची भूक कधीही भागणार नाही, कारण भस्मासुराचा अवतार आहेस तू. जिथे हात ठेवशील तर तेथे राखच करशील, अशी माझ्या घराची राख तू केलेली आहेस. म्हणून एक सनकनी मात्र ती आणखीनच प्रियाच्या कानामागे ठेवते. आता प्रियाने सगळ्यांचा मार खाल्लेला आहे. मनात मात्र राक्षस असल्याशिवाय एखादी व्यक्ती इतकं खोटं बोलून दुसऱ्यांच्या मनामध्ये आणि घरामध्ये राहू शकत नाही. मनातल्या मनात सुद्धा तू असं स्वतःशी सुद्धा खोटं बोलत असेल. नंतर आता अस्मिता आपल्या जागेवर जाते तर पूर्णाई उठतात. पूर्णाई उठल्यानंतर सगळेजण आता पूर्णाईकडे बघतात आणि पूर्णाजी तिच्या समोर येऊन परत एक तिच्या कानामागे ठेवतात आणि म्हणतात की माझ्या श्वासात फक्त तन्वी आहे, मध्ये बागडणारी तन्वी, फक्त तन्वी, माझ्या अर्जुनवर रुसणारी तन्वी आणि पूर्णाजी म्हणून मला घट्ट मिठी मारणारी फक्त माझी तन्वी. ते हसणं होतं ते माझ्या कानामध्ये अजून सुद्धा वाजतं. तो माझ्या तन्वीचा स्पर्श अजून सुद्धा मला जाणवतोय. ती तन्वी तू नाहीस, तू तर एक विष आहे. विष एक असं विष आहे की हळूहळू मात्र ते विष अंगामध्ये भिनतं, मेंदूचा ताबा घेतं आणि अगदी तसंच तू केलेलं आहेस. आम्हाला सुद्धा हेच कळालं नाही की जो माझ्या तन्वीचा चेहरा वाटतो एक आमच्या समोर दाखवलेला आणि आम्हाला फसवलेला मुखवटा आहे मुखवटा, आणि तू तर माझ्या स्वतःच्या तन्वीचं नाव आहे ते स्वतःला लावून घेतलंस. तू तरी सुद्धा मात्र तिचा जो काही लाखाचा स्वभाव आहे तो मात्र तू कुठून आणशील. तिचं ते तबकतं लॉकेट आहे तर ते तू गळ्यामध्ये घातलंस. तिच्या डोळ्यातील चमक तू कुठून आणशील. माझ्या तन्वीला परत आण. कुठे आहे ती तन्वी. घाबरून मात्र ती कुठेतरी लपून बसलेली आहेस ना, म्हणून प्रिया आता बघतच असते. परंतु पूर्णाजी मात्र तिचे हात धरते आणि तिला जाब विचारते की कुठे आहे माझी तन्वी मला परत दे. माझ्या तन्वीला घेऊन ये, माझ्या तन्वीला घेऊन ये. सारखी आता पूर्णाई हे म्हणत खूप रडत आहेत. पूर्णाजी इतक्या रडतात. पूर्णाजीला बघून सगळेजण रडत आहेत. अर्जुन धावतच आजीजवळ येतो आणि आजीला धरतो. अर्जुन म्हणतो की आजी प्लीज तू शांत हो. अगं तिच्यासाठी मात्र तू स्वतःला कशाला इतका त्रास करून घेतेस, घेऊ नकोस. तेवढी हिची लायकी सुद्धा नाही. तरी सुद्धा ही प्रियाची नजर काही खाली नसते. ती तोऱ्यातच अर्जुनकडे पाहत असते. तो पूर्णाजीला आता जवळच अगदी धरत तिला खाली बसवतो. शांत हो म्हणतो. पूर्णाजी खूपच रडत आहेत. आता कल्पना पुढे येते आणि तिच्या गळ्यातील ते लॉकेट आहे तन्वीचं. तर म्हणते हे लॉकेट आहे ना तुझ्या गळ्यामध्ये ते माझ्या तन्वीचं आहे. जेव्हा ते लॉकेट आता अर्जुनचा वाढदिवस असतो, अर्जुनच्या गळ्यामध्ये कल्पनाने घातलेला आहे आणि ते लॉकेट तन्वीला फार आवडलेलं असतं. निघता क्षणी मात्र ते लॉकेट अर्जुनने तन्वीला दिलेलं असतं आणि तो क्षण मात्र आता सगळ्यांसमोर दाखवला जातो आणि ते लॉकेट शेवटी ह्या छोट्या तन्वीला दिलेलं असतं. त्यानंतर आता कल्पना पुढे म्हणते ते पूर्णाजीने अर्जुनला दिलेलं होतं आणि अर्जुनने मात्र त्यानंतर त्याच्या लाडक्या तन्वीला दिलेलं होतं. तू मात्र काय केलंस, तू तर मात्र स्वतःचं काही नसताना 2 वर्ष स्वतःच्या अंगावर गळ्यामध्ये घालून मिरवलंस, ते पण निर्लज्जासारखं. अगं तुझ्याकडे फक्त तो दिखावा आहे, सोनं आहे सोनं, पण आमच्या त्यात भावना आहे भावना. कल्पना पुढे म्हणते की आता कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला ह्या लॉकेटकडे बघून सुद्धा नाही देणार. सनकनी आता तिच्या गळ्यातील ते लॉकेट ओढून घेतात. सगळ्यांची मनं दुखावली गेलेली आहेत. सगळेजण रडत आहेत. त्यानंतर आता अर्जुन पुढे प्रियाच्या समोर येतोय आणि अर्जुन मात्र प्रियाला म्हणतो की तू तर स्वतःला खूपच हुशार समजवतेस. हे बघ प्रिया, अगं तुझ्या सगळ्या काही आता ह्या बद्दल आम्हाला कळाले आणि आम्ही तुला घराच्या बाहेर काढलं. खूप विनवण्या केल्या होत्या म्हणून आम्ही तरी सुद्धा तुला घरातील स्टोरूम मध्ये ठेवून घेतलं. त्यावेळेस मात्र तू खूपच हसली असेल. सुभेदारांना मी परत कसं मूर्ख बनवलं आणि बिंडोक सुभेदार म्हणून आमच्यावर हसली असेल. मनातल्या मनात आम्हाला असे सुद्धा म्हणाली असेल. तरी सुद्धा आम्ही तुला घरामध्ये ठेवून घेतलंस कारण इतक्या सहजासहजी आम्हाला तुला जाऊन द्यायचं नव्हतं. आणि तुझे सगळे जे गुन्हे होते आतापर्यंत केलेले ते सगळे गुन्हे आम्हाला उघड करायचे होते. ते पण पुरावे सगळ्यांच्या समोर दाखवून आणि स्टेप बाय स्टेप मात्र तुझ्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला घेऊन जायचं होतं. तुला काय वाटलं होतं की आयुष्यभर मात्र तन्वी किल्लेदार आणि तन्वी सुभेदार बनून तू आम्हाला फसवशील, येतेच या घरामध्ये राहशील आणि सुभेदारांच्या तिजोरीमधील सगळे काही पैसे तू उडवत राहशील असं तुला वाटलं असेल. हे पण गेल्या 2 वर्ष मात्र तू जो काही विचार करू शकलीस, जो काही तू गेम खेळू शकलीस, सगळं काही आम्हाला माहिती होतं. म्हणूनच मात्र तुझ्या सोबत मात्र तुझ्यापेक्षा मोठा गेम आम्ही खेळलो. हे बघ अगं प्रिया, तू कधी पिंजऱ्यातील उंदीर बघितलंस का? तो उंदीर मात्र तिथल्या तिथेच गोल गोल फिरतो आणि बाहेर निघण्याचा तो खूप प्रयत्न सुद्धा करत असतो पण नाही. त्याला
त्याला नाही जमत. मग नंतर तो घाबरतो, ओरडतो. आता मात्र पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी खूप उड्या खातो, पण तरी सुद्धा काहीच होत नसतं. आणि तशीच अवस्था एकदम तुझी होणार आहे. तर आता मात्र आयुष्यभर तू जेलमध्ये सडायचं, तेथेच रडायचं आणि आयुष्यभर मात्र तुझं डोकं आहे ना जेलच्या भिंतीवर आपटायचं, पण तेथेच पडून राहायचं आणि शेवटी तेथेच मरायचं. आज मात्र अर्जुन सुभेदार आहे तर तो कोर्टामध्ये न जाता त्याच्या घरातच मात्र एक आता अशी केस जिंकलेला आहे, त्याच्या आयुष्यातील खूप मोठी केस. आणि परत अर्जुन पुढे म्हणतो की सुभेदार आणि किल्लेदार, परंतु ही निर्लज्ज असणारी प्रिया आता हसायला सुरुवात करते आणि मोठमोठ्याने हसते. आता सगळेजण हे प्रियाकडे पाहत असतात की नक्की हिला काय झालं असेल. आता ही प्रिया तर हसत असते, सगळेजण रागाने तिच्याकडे बघत आहेत. ऐपत आणि नागराज सुद्धा आता एकमेकांकडे बघून हसतात, नक्की हिला काय झालं असेल. आणि प्रिया आता हसत हसत म्हणते की दोन नामांकित वकील आहेत आणि दोन मात्र म्हणजे ह्या घरामध्ये एक मोठा बिझनेसमन आणि एक मात्र डॉक्टर आणि एक द ग्रेट आता अन्नपूर्णा सुभेदार. एवढी सगळी बुद्धिमान माणसं एकाच घरामध्ये आहेत, तरी सुद्धा इतक्या हुशार माणसांना मूर्ख कोणी बनवलं? मी बनवलेलं आहे. मी प्रियाने त्यांना मूर्ख बनवलं, प्रियाने. म्हणून मात्र प्रिया जोरजोराने आता हसत असते आणि सगळेजण रागाने तिच्याकडे पाहत असते. इतकं होऊन सुद्धा ती स्वतःलाच अगदी गर्विष्ठ समजत असते, त्याला हुशार समजवते की मी कसं यांना फसवलं आणि म्हणते की अर्जुन हे तर मात्र मला अजिबात कठीण गेलेलं नाही, अजिबात नाही. आणि काय हे सर्व कठीण नाही गेले? कारण तुम्ही सगळेजण तन्वीसाठी आतुरतेने वाट बघत होते. पाण्याबाहेर काढणारा मासा कसा तडफडत असतो असे मात्र तुम्ही तडफडत होतात तन्वीसाठी. ते मात्र खूप काळ उपाशी राहिलं तर मेंदू आहे ना, मेंदू मात्र तो गाढ झोपलेला असतो. आणि त्या संधीचा आणि झोपेचा मी फायदा घेतला आणि हे सगळं करणं मला इतकं सोपं झालं. तरी सुद्धा आता स्वतःचा ॲटिट्यूड काही प्रियाचा कमी होत नसतो. इतके पुरावे आणि इतकं सर्व काही देऊन सुद्धा ही स्वतःवरच हसत असते. आणि त्यानंतर सायलीच्या समोर येते आणि म्हणते की मी तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या घरामध्ये शिरले. अर्जुनला मात्र इतका राग येत असतो, अर्जुनचे डोळे खूप मोठे करून तो तिच्याकडे बघतोय. आणि रविराज काका सुद्धा, सायलीला सुद्धा इतका राग येतो. सायलीला असं वाटतं की आता हिला धरावं आणि लगेच हिच्या पायाखाली चिरडावं. सायली इतकी भडकलेली असते तरी सुद्धा आता प्रिया काही घाबरत नाही. शेवटी आता ही प्रियाने तिचे खरे रंग दाखवलेले असतात. इतकं सगळं काही करून सुद्धा यांच्या तन्वीसाठी हे किती भुकलेले होते आणि मी किती सहजपणे हे सगळं काही सॉल्व केलं आणि शेवटी यांच्या घरामध्ये शिरले. म्हणून तिला स्वतःचा खूपच ॲटिट्यूड वाटत असतो, स्वतःला खूप हुशार समजत असते. आणि या सगळ्या काही बोलण्याचा सायली आणि अर्जुन आणि बाकीच्या सगळ्यांना खूप राग आलेला आहे. सगळेजण तिच्याकडे रागाने बघत आहे. आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र इतका राग आलेला आहे. जेव्हा आता प्रिया हसत असते तर सायली तिला आता गचंडी धरत ओरडते आणि म्हणते की तुझ्या ह्या सगळ्याची शिक्षा मी तुला देणार आहे. तर कारण आता ती प्रियाला धरते आणि तिला बाहेर अगदी म्हणजे ओढतच घेऊन येते आणि बाहेर ढकलून देते. गेटच्या बाहेर तिला ढकलून देते आणि तिला आता शेवटचं सांगते की जेव्हा तू रविराज काकांची मुलगी होती तोपर्यंत माझे हात बांधले गेलेले होते, पण आता नाही. त्या क्षणी मला हे सर्व कळाले की तू खरी तन्वी नाहीस म्हणून. त्या क्षणी मात्र सगळी काही बंधने तुटली गेलेली आहेत. त्यामुळे तुरुंगाच्या 4 भिंती हेच तुझं जग असणार आहे. सगळेजण आता गेटवर उभे आहेत आणि प्रियाला ढकलून दिलेलं आहे आणि सायली तिला हे बोलत आहे. सायली तिला इतकं धमकावते आणि म्हणते की तू माझ्या नजरेसमोर सुद्धा यापुढे दिसू नकोस. चालती हो इथून. प्रियाची बोलती बंद होते. प्रियाला तर सगळ्यांच्या समोर घराच्या बाहेर सायलीने काढलेलं असतं आणि आता सगळेजण मात्र रागाने तिच्याकडे बघत आहेत. सायली तर अगदी खूप पेटून उठलेली आहे आणि ती त्या प्रत्येक पापाचा हिशोब तिला दाखवून शेवटी तिला ह्या सुभेदारांच्या घरातून ओढतच बाहेर काढते आणि तिला तिच्या पापांची शिक्षा देते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.